द सरलास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये एक छोटीशी मुलगी आलेली आहे। ती आपल्याला छान टेस्टी असा पॅनकेक करून दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य वगैरे ती आता सांगते। मी मानसी तुम्हाला घरच्या घरी पॅनकेक कसं करणार ते दाखवणार आहे। आता आपल्याला पॅनकेक बनवायसाठी 3 कप मैदा, बेकिंग पावडर, मेल्टेड बटर, मीठ, पिठी साखर, 2.5 कप दूध, 2 अंडे, तेल आणि मध हे आपल्याला लागणार आहे। आता आपण याच्यामध्ये 3 कप मैदा टाकू आणि मग 2.5 चमचे साखर, बेकिंग पावडर 2 चमचे, अर्धा चमचा मीठ, मेल्टेड बटर, दोन अंडे, आणि 2.5 कप दूध याच्यामध्ये टाकायचं। आता आपण याला नीट फिरवायचं आणि याला नीट मिक्स करायचं। आपण याला चांगल्यापैकी फेटून घेऊ। आता आपलं हे पॅनकेकचं मिक्सचर छानपैकी एकजीव झालंय। आता हे आपण पॅन गरम करायला ठेवलंय। त्याला आपण थोडं तेल लावू। हे असं झालं की या पॅनला थोडा वेळ तापू द्या। आता आपण पॅनकेकच्या मिक्सचरला घेऊया आणि त्याच्यावर हे असं नीट टाकू। आपल्याला असं गोल बनवायचं आहे आणि साईडला जेव्हा आता बबल्स यायला लागेल तेव्हा आपल्याला हे पलटवायचं। आता बबल्स आले होते तर आपण हे पलटवलंय। आता त्याची दुसरी साईड आपण शिजू देऊ। आता आपला हा पॅनकेक नीट भाजून झाला आहे। आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ। आता आपला छान पॅनकेक तयार करून झालाय। सर्विंगच्या आधी आपण याला थोडंसं मध लावू। असं तुम्ही हा पॅनकेक सकाळी नाश्त्याला खाऊ शकतात। आज आपल्या इथे छोटीशी मानसी आली आहे। तिने आपल्याला छानपैकी पॅनकेक तयार करून दाखवले आहे। ते तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला पण आवडतील। दी सरलास किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।